आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद. प्रेमरसे बैसले मिठी, प्रेमरसे बैसले मिठी, आवडे लाटे मुखासी. भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद. तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोगे करी माप. भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद. पांडुरंगा करो प्रथम बाबाजी सद्गुरुदास तुकादयांचे केले स्मरण. वय सकल विद्यांचे अधिकरण, त्याची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाला. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी मस्तकही पायावरी. यावर करी संतांच्या सेवेला गे सेवक झालो, तुमच्या लागलो निचरणा. अहो स्वामी तुगया देवा, यावरे न करावा अवे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पंढरीच्या देवराया श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरबिंदु समाकारे प्रब्रह्म स्वरूपिणी, बासरास पिटिले सरस्वती. नमस्तुते विठ्ठला विठ्ठला.
तुमचे चरण देखलिया भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद शिवकेता घेतला मग याच्यावर भूतळावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करणारे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा मला असं वाटतं हा अभंग पाठ नाही असा एकही माणूस सापडणार. कोणाच्या कानपाठ असन, कोणी पाठ केलेला असन, कोणाला एक चरण येत असन, कोणी ऐकलेलं असन, पण अभंग माहिती नाही असा एकही माणूस सापडणार नाही. आणि एखादा सापडला आपल्या महाराष्ट्रातला नाही. कोणी ऐकलेला तरी हा अभंग आहे म्हणून कोणाच्या पाठ आहे, कोणाच्या कानपाठ आहे असा आपण दररोज काकड्यामध्ये म्हणतो तो अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा आपण सेवेकरिता घेतला आहे. विठाला विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबार देवाच्या सोबत संवाद साधतायत. हे देवा, माझं मन चंचल आहे, माझं मन चपल आहे, माझं मन स्थिर होत नाहीये. माझं मन स्थिर करायचं असेल, चंचल मनाला स्थिरता द्यायची असेल, मन जर थांबवायचं असेल तर मला काय करावं लागेल? चंचल मन आहे आणि अशा चंचल मनाला जर स्थिर करायचं असेल तर देवा काय करू? तुकोबारायला भगवान सांगतायत, तुकोबाराय जर तुम्हाला तुमचं मन स्थिर करायचं असेल, मन धावत असेल तर माझ्या स्वरूपाचं चिंतन करा. तुकोबारायने सर्व देवाच्या स्वरूपाचं चिंतन केलं. जेव्हा सर्व स्वरूपाचं चिंतन केलं तुकोबारायने आणि देवाचे जेव्हा चरण पाहिले, तुकोबारायने सांगितलं, देवा मी तुमचे चरण पाहिले आणि चरणाचं दर्शन घेतल्याबरोबर माझं मन स्थिर झालं. आता कुठे धावे मन? तुमचे चरण देखलिया. चरण पाहिल्याबरोबर माझं मन चरणावर स्थिर झालेलं आहे. तुकोबारायने देवाला सांगितलं. भगवान म्हणतात, तुकोबाराय तुमचं मनच स्थिर झालं का? अजून तुम्हाला काही माझ्या चरणापासून भेटलेलं आहे ते सांगा. तुकोबाराय म्हणतात, देवा चंचल चपळ असणारं मन चरणावर स्थिर झालं हा पहिला फायदा. दुसरा फायदा ऐका देवा. कोणता फायदा सांगतात तुकोबाराय? तुकोबाराय म्हणतात, देवा माझ्या जन्मोजन्मीचा शिनभाग निघून गेला, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. देवा चरणाचं दर्शन घेतलं, मन स्थिर झालं. माझ्या जन्मोजन्मीचा शिनभाग माझा निघून गेला. आता शिन कोणता, भाग कोणता मी तुम्हाला सांगत पुढं, पण शिनभाग निघून गेला आणि माझ्या जीवनामध्ये अवघा झाला आनंद, मला आनंद झाला. तुकोबाराय ठीक आहे, शिनभाग गेला, अवघा आनंद झाला. माझ्या दरबारात आल्याच्या नंतर, चरणाचं दर्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला हे मिळालं, पण अजून काय मिळालं? तुकोबाराय म्हणतात, देवा मी तुमच्या राऊळामध्ये आलो, तुमच्या समोर जेव्हा मी आल्याच्या नंतर मला काही संत मंडळी भेटले आणि एक संत दुसऱ्या संताला भेटले, एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला भेटले, एकमेकाला आलिंगन देतात, एकमेकाचं दर्शन घेतात, कडकडून एकमेकाला मिठी मारतात आणि मिठी मारल्याच्या नंतर आलिंगन देतात. प्रेमाने आलिंगन देऊन महाराज त्यांच्यामध्ये हितगुज होतात. तुकोबाराय म्हणतात, मला देवा तुझ्या समोर, तुमच्या समोर मला काही संत भेटले आणि संत भेटल्याच्या नंतर आम्ही एकमेकाला प्रेमाने आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्याच्या नंतर देवा मधुर गोड असं तुमचं नाव आमच्या ओठाला आलं आणि ती ओठाला आल्याच्या नंतर ती गोड नाव घेण्याची आम्हाला गोडी लागलेली आहे. कशी मिठी बसली, कसं प्रेम आम्हाला निर्माण झालं. तुकोबाराय म्हणतात, प्रेम रसे बसली मिठी आवडे लाठी मुखासी. देवा आवडीने तुझं नाम घेण्याची आम्हाला गोडी, लाठी या शब्दाचा अर्थ गोडी, गोडी लागलेली आहे देवा तुझं नाम घेण्याची. प्रेम रसाची मिठी बसली देवा, तिसरं कारण सांगितलं आणि पुढे तुकोबाराय सांगतात, देवा तुमच्या दरबारात आल्याबरोबर मन स्थिर झालं, शिनभाग गेला, अवघा आनंद झाला, प्रेम रसाची मिठी बसली आणि तुमचं नाम घेण्याची गोडी आमच्या जीवनामध्ये आम्हाला मुखाला लागलेली आहे. असं म्हणल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्ही काही सामान्य नाहीये, देवा तुम्ही मोठे आहात आणि तुमच्याही पेक्षा तुमचं नाव मोठं आहे. बरोबर आहे ना? तुम्ही तर मोठे आहेत देवा, पण तुमच्यापेक्षा तुमचं नाव मोठं आहे. पण एवढं मोठं तुमचं नाव असून देवा किती मोठं आहे? गगनावनी वाढ नाम आहे. गगन म्हणजे आकाश, आकाशापेक्षा देवाचं मोठं नाम आहे आणि ते नाम देवा एवढं मोठं तुमचं नाव असून सुद्धा ते आम्हाला घेण्याजोगं आहे. तुकोबाराय म्हणतात, एवढं मोठं देवा तुमचं नाव आहे आणि एवढं मोठं नाम असून आम्हाला घेण्याजोगं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तू का म्हणे आम्हा जोगी विठ्ठल भोगी करे मा. भोगे या शब्दाचा अर्थ आहे मोठं. भोगे या शब्दाचं काय की भोगी म्हणतात, भोगी नाही भोगी. विठ्ठल भोगी खरे मा. खरं काय आहे तर देवाचं नाम आहे. एवढं मोठं देवा नाम आहे, मोठं नाम असून आम्हाला घेण्याजोगं आहे, खरं आहे,
मोठं आहे त्याचं मोजमाप करता येत नाही असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. आपलं कीर्तन चालू झालं. विठाला विठाला अभंगाचा सरळ भावार्थ आपल्या समोर ठेवलेला आहे. दिलेल्या मर्यादित वेळेमध्ये आपण चिंतन सेवा पाहणार आहोत. प्रथमतः वाक्याचं कर्तव्य आहे. आपण कोणत्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. सालाबादप्रमाणे याही वर्षी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह साधू संतांच्या कृपेने भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आपला सुंदर असा कार्यक्रम चालू आहे. ज्यांच्या आशीर्वादाने आपला कार्यक्रम चालू आहे. आपले सर्वांचे श्रद्धास्थान श्री हबप भगवान बाबा आनंदगडकर यांच्या कृपाशीर्वादाने आपला कार्यक्रम चालू आहे. त्याचबरोबर समस्त लाडगवळी समाज परिसरातील सर्व नागरिकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा चालू आहे. आपल्या सप्ताहामध्ये अतिशय सुंदर संगीत श्रीमद भागवत कथा चालू आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी प्रवचन कथा या ठिकाणी, ज्ञानेश्वरी निरूपण कथा या ठिकाणी सुंदर चालू आहे. ज्यांच्या सुमधुर वाणीतून आपण कथा ऐकत आहात. सर्वांचे श्रद्धास्थान, सर्वांचे आवडते असे असणारे गुरुवर्य हरिभक्त परायण पांडुरंगजी महाराज आनंदी नाना ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था जाम समर्थ महाराजांच्या सुमधुर वाणीमधून आपण ज्ञानेश्वरी भावनिरूपण कथा या ठिकाणी संगीत ऐकत आहात. अतिशय दूध शेअर योग आहे. आणि संगीत भागवत कथा ज्यांच्या मुखातून ऐकत आहात, भागवताचार्य रुक्मिणीताई हवरे महाराज यांच्या मुखातून आपण भागवत कथा ऐकत आहात. त्याचबरोबर एक अवनी बळीरे या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत मंडळी उपस्थित आहेत. युवा कीर्तनकार सुंदर चिंतने ज्यांचा आहे, आवाजही सुंदर आहे असे सर्वांचे आवडते ते दादा महाराज आहे ना, बळीराम दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. बळीराम दादा यादव त्यामुळे धन्यवाद देतो. त्याचबरोबर सुंदर ज्यांचा आवाज आहे, स्वभावही सुंदर आहे, आमचे हरिभक्तपरायण संगीत विशारद इंद्रजित अण्णा येवले अण्णाला धन्यवाद. संस्थेतील सर्व बालगोपाल महाराज मंडळी, आमचे हरिभक्तपरायण प्रभुदेवा महाराज त्यांचाही आवाज सुंदर आहे, त्यांनाही धन्यवाद देतो महाराज. त्याचबरोबर मदंग ज्यांचं तुम्ही ऐकत आहात, इथून पुढेही ऐकणार आहात. महाराष्ट्रातील एक सुंदर नाव ज्यांचं आहे, आमच्या नानांचे शिष्य बरं का, अतिशय सुंदर एकनिष्ठ शिष्य आहेत बरं का, त्यामुळे धन्यवाद देतो. आमचे राम महाराज गोरे, आपण त्यांचा मधून ऐकत आहात आणि ऐकणार आहात. आमचे राम महाराज गोरे त्यामुळे धन्यवाद देतो. त्याचबरोबर ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, समस्त लाडगोडी समाज जुना जालना सर्व सप्ताहाची कमिटी मंडळ सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. कोणी अन्नदान करणार असतील, कोणी वर्गणीदार असतील, त्याचबरोबर जी सेवा मिळेल, कोणी पत्रिका सौजन्य असेल, कोणी कीर्तनकार महाराजाचं सौजन्य असेल, मिळेल ती सेवा ज्यांनी केलेली आहे त्या सर्व मंडळीला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत जे सुंदर पोहोचवतात, आमचे साऊंड सर्व्हिस दुर्गा साऊंड सर्व्हिस अतिशय सुंदर आहे. आमचे जालोभाऊ बरसाले त्यामुळे धन्यवाद देतो बरं का. ते भद्रा साऊंड सर्व्हिस त्यामुळे कोटी कोटी धन्यवाद देतो आमचे जालोभाऊ. त्याचबरोबर खाली बसलेल्यापैकी टाळकरी, माळकरी, वारकरी, महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देऊन आपण आपल्या कीर्तनाकडे प्रारंभ करू. विठाला विठाला कार्यक्रम चालू आहे. 10व्या वर्षामध्ये पदार्पण आहे. दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे समस्त कमिटी मंडळ असेल, त्याचबरोबर आपले सर्वांचे श्रद्धास्थान नाना यांच्याकडून मला ही सेवा आलेली आहे. तरी मी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे. अभंगातील प्रतिपाद दिवशी असा आहे, तुकोबारा म्हणतात, देवा माझं मन आहे ते चंचल आहे बरं का सर, माझं मन चंचल आहे, माझं मन चपल आहे, मन स्थिर होत नाहीये. 5 ज्ञानेंद्रिय माणसाच्या ताब्यात येतील महाराज, 5 ज्ञानेंद्रिय ताब्यात येतील, 5 कर्मेंद्रिय ताब्यात येतील, पण मन माणसाचं ताब्यात येऊ शकत नाही यांना. त्याचं कारण काय आहे? मन एवढं चंचल आहे, मन एवढं चपळ आहे, त्याला जाण्या येण्याकरता वेळ लागत नाही. बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ, मनाला वेळ लागत नाहीये. किती चंचल मन बघायचंय. आपण बसतो मंडप मध्ये, पण आपलं मन आपल्या जवळ असं सांगता येत नाही, सांगता येत महाराज. आपण इथं ध्यानी बसतो, पण आपलं मन आपल्या जवळ नसतं. मन वाहतो चौदिस भटके, मन इतरत्र भटकत असतं.
देहाने आपण इथं बसत असतो, पण ऐका, नुसतं देहाने बसलो तर आपल्याला परमार्थ करता येईलच असं नाही महाराज. नुसत्या देहाने परमार्थ करता येतो असं नाही. येतो का देहाने परमार्थ करता? नुसता देह आहे, देहाने परमार्थ करता येत नाही. मग परमार्थ कशाने करायचा? मनाने. मनाने करायचा का? परमार्थ कशाने करायचा? देहाने करायचा का मनाने? नुसत्या मनाने जर करायला गेलो तर महाराज ज्ञानोबा सांगतात, मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. नुसत्या मनाने परमार्थ होत नाही. मग देहाने करायचं का? तर देह तर जड आहे, देहाने काहीच करता येत नाही. मग परमार्थ देहाने नाही, मनाने नाही. मग कसा करायचा? तर देहासहित मनाने परमार्थ करायचा. विठ्ठला विठ्ठला चित्त नसेल, जर माणसाचं मन नसेल तर देह काही कामाचं नाही. जवळे नाही चित्त, जवळे नाही चित्त, काय मान्य देते, काय मान्य देते, काय मांडलेले प्रेत. जर चित्त मन जवळ नसेल तर ते शरीर नुसतं काही कामाचं नाहीये. जर परमार्थ करायचा असेल तर चित्त लागतं, मन लागतं, तर परमार्थ करता येतो. चित्त नसेल, मन नसेल तर ते देह नाहीये, नुसतं प्रेत आहे महाराज. काय मांडलेले प्रेत. म्हणून महाराज मनाने, मनासहित देहाने, चित्तासहित देहाने परमार्थ करायचा, तो देवापर्यंत पोचतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. असं होतं महाराज, बऱ्याच वेळेस असं होतं. आपण देहाने बसतो देवाच्या धर्म मंडपामध्ये, पण मन माणसाचं जवळ नसतं. जवळ नसतं, मन बाहेरच असतं. महाराज कीर्तनामध्ये इथं थोडा समाज आहे, पण बऱ्याच जागेवर जास्त समाज असतो का. इथं थोडा आहे पण डोळस आहे. कसं आहे? थोडा आहे पण डोळस आहे. लक्षात ठेवा. म्हणून सांगतो की जर माणसाचं चित्त मन जवळ नसेल तर काही कामाचं नाही महाराज. मन बाहेर फिरतं. आपण कीर्तनाला आलो, नुसतं देहाने आलो, पण मन जर नसेल तरी कामाचं नाहीये महाराज. एका आपण देहाने इथे बसतो पण मन आपल्या जवळ नसतं. महाराज एका गावामध्ये कीर्तन चालू, कीर्तनामध्ये एक मावशी नुसतं असं असं हात करायचे महाराज, असं हात करायचे. सर लक्ष केलं, मावशी काय करताय? महाराज कीर्तनाला आले हो महाराज, पण आल्याच्या नंतर घरच्या कुलपाला झटका देऊन पाहते.
दररोज देऊन झटका देऊन पाहायचे, पण आज झटका द्यायचा राहिला मग इथून असं उडून पाहते महाराज बसल्या देहाने मंडप मध्ये आणि झटका घरच्या कुलपाला. काही कामाचा आहे का? मनासहित देहासहित देह घेऊन मन आणि मन घेऊन चित्त जर जवळ असेल तो परमार्थ फलद्रूप होत असतो. विठ्ठला जे भजन करतो आपण, जे चिंतन ऐकतो, जे चिंतन करतो, जर ते करत असताना आपलं मन जवळ नसेल, चित्त नाही नामे तरी ते मनापासून केला पाहिजे. तीर्थाची भ्रमंती करत असतो तर ती मनापासून केली पाहिजे. नाहीतर काय होतं बघा, आपण जातो पंढरीच्या वारीला, देहाने वारीला जातो पण मनाने गावाकडे असतो, काही कामाचं नाही. त्याच्यापेक्षा गावाकडचे लोक देहाने गावाकडे पण मनाने जायलाच नाही पाहिजे वारी, जाऊ नये. फक्त मन गेलं तरी चालतंय, तसं नाही महाराज. देहासहित मनाने जर गेलो ती वारी सफल होत असते. बऱ्याच वेळा असं असतं आपण देहाने जातो पण मनाने इकडे असतो, ती वारी अर्धवट राहत असते. आपलं मन किती चंचल, जगामध्ये मनासारखी गती जगात कशालाच नाही महाराज. मनासारखी गती जगात कशालाच नाही. किती चंचल मने ऐका, किती चंचल मने सर. चला मनाची चंचलता तुम्हाला दाखवतो महाराज. मनासारखी गती जगात कशालाच नाही. चला पंढरपूर गेलो, चला वृंदावन गेलं, वृंदावनला चला, तुम्ही आळंदीला या, आलं, या पैठणला आलं, आणि या मंडप मध्ये आलं. जाता येता न लगे वेळ. मनाला जाणे येण्याकरता वेळ लागत नाहीये. मन कसं आहे, बहुत चंचल, बहुत चपळ, चपळही आहे आणि चंचलही आहे. विवेकाते फलवी संतोषाची चाड लागी, बैशेचे तरी हिंडावी राही दिशा. इथं जरी बसलो तर त्याला 10 दिशा फिरायला लावतो, फिरून आणतो, ती म्हणजे मन आहे. विठ्ठला बहुत चंचल चपळ. ऐकणारे सुज्ञ मंडळी असतील महाराज, चंचल आणि चपळ एकच झालो. बहुत चंचल आणि बहुत चपळ. चपळ आणि चंचल एकच झालं नाही. चपळ आणि चंचल एक झालं नाही, वेगळं वेगळे. ऐका, मला सांगा, माणूस जीवन जगत असताना चंचल असावा का चपळ असावा? प्रभुदेवा महाराज चंचल असावा. माणूस कसा असावा? चंचल असावा. चपळ. माणूस कसा असावा? चंचल असावा का चपळ? आता तुम्ही म्हणता महाराज चंचल आणि चपळ एकच झाला नाही, वेगळं आहे. आता चपळ आणि चंचल दोन्हीचा तुम्हाला अर्थ सांगतो, मग तुम्ही सांगा. अर्थ सांगतो अगोदर, बरोबर. चंचल कशाला म्हणायचं आणि चपळ कशाला म्हणायचं नंतर तुम्ही सांगा. बघा, चंचल या शब्दाचा अर्थ आहे भरपूर काम हातात धरतो. भरपूर काम हातात धरायचे, एकही पूर्ण करायचे नाही, सगळे अर्धवट सोडायचे, याला चंचल म्हणायचं. आणि चपळ आहे का, हातात काम धरणार, पटकन पूर्ण करणार, दुसरं काम करायला तयार होणार, याला चपळ म्हणायचं. मग माणूस चंचल पाहिजे का चपळ पाहिजे? बोला. चपळ पाहिजे, बरोबर आहे ना. हातात काम धरणार आणि एकही पूर्ण करणार नाही, सगळे अर्धवटच ठेवणार, याला चंचल म्हणायचं. आणि हातात काम धरणार, पटकन पूर्ण करणार आणि दुसरं काम करायला तयार होणार, याला चंचल म्हणायचं. मग माणूस कसा असा?
चपळ असावा. चपळ असावा, अर्धवट काम करणारा नसावा, हातात घेतलेलं काम पूर्ण करून दुसरं काम करायला तयार व्हावा. याला म्हणायचं महाराज चपळ. चपळ माणूस असावा. पण तुकोबाराय म्हणतात जे मन आहे ना हे दोन्ही गुणांनी युक्त आहे. चंचलही आहे आणि चपलही आहे. याला जाता येता वेळ लागत नाही. मनासारखी गती जगात कशालाच नाही. विठ्ठला आपण तुकोबाराला विचारू, तुकोबाराय तुमचं मन तुम्हाला परमार्थ करायला साथ देत होतं का? काय संसारिक लोकांसारखं तुम्हाला त्रस्त करत होतं? तुकोबाराय म्हणतात माझंही मन तुमच्या सारखं त्रास देत होतं. मी जेव्हा गळ्यात विना घ्यायचो, हातात चिपळी घ्यायचो, भजन करायचो ना, माझं मन लागत नव्हतं. मी काय करायचो, मन देवाकडे लावण्याकरता देवाच्या समोर जायचो, भगवंताच्या समोर उभा राहायचो. देवाची मूर्ती, पांडुरंगाची मूर्ती समोर आहे, भगवंताची मूर्ती समोर आहे आणि देवाच्या समोर विना घेऊन, चिपळ्या घेऊन समोर देवाच्या उभा राहायचो आणि देवाला प्रार्थना करायचो. तुकोबाराय म्हणतात मी काय देवाला प्रार्थना करायचो ऐका. देवा माझे मन संसार व्यसनी पडून दे देवा. संसार व्यसनामध्ये माझं मन पडलं नाही पाहिजे. माझं मन तुमच्या चरणाकडे लागलं पाहिजे. चरणाकडे देवाचं मन लागलं, भगवंताच्या चरणाकडे आपलं मन जर लागलं महाराज, ते मनाची स्थिरता होत असते. माझ्या मनाला छंद लागला पाहिजे तर माझं मन स्थिर होईल. प्रत्येकाला जर मन स्थिर करावं, मन जर भगवंताच्या चरणाकडे लागावं असं जर वाटत असेल तर तुकोबारायला जो छंद लागला तो छंद आपल्याला लागला पाहिजे. साधू संताला जो भक्ती करण्याचा छंद लागला तो आपल्याला लागायला पाहिजे. मन स्थिर होतं आणि परमार्थाला लागतं. विठ्ठला विठ्ठला भगवंताची मनमय पूजा करायची. काय करायची? मनमय पूजा करायची. मनमय पूजा हेच करवे केशव राजा. भगवंताची मनाने पूजा करायची, देहाने नाही करायची, मनापासून पूजा करायची. महाराज एका माणसाला सद्गुरूकडे गेला, श्रीगुरूकडे व्यक्ती गेला आणि श्रीगुरूला म्हणतो महाराज माझं मन चंचले चपले एवढं फिरतं माझं मन आणि मनाच्या स्थिरतेसाठी मी काय करू सांगा. गुरुदेवाला प्रश्न विचारला. मग गुरुदेव म्हणतात हे बघ तुझं जर मन स्थिर करायचं असेल तू
तुला मनापासून देवाची भक्ती करावं लागेल, मनापासून देवाची साधना करावं लागेल, तुझं मन स्थिर होईल. ठेव म्हणलं मनापासून म्हणजे कशी, मनापासून म्हणजे काय करावं लागेल, काही द्यावं लागेल का? द्यायचं असेल तर आपल्याला जमत नाही, द्यायचं असेल तर सांगू नका, पण घ्यायचं असेल तर सांगा. पण द्यायचं नाही जमणार. गुरुदेव म्हणले चिकट माणूस आहे, श्रीमंत आहे पण चिकट आहे, हे काय कामाचं आहे? गुरुदेव म्हणले हे बघ, अरे राजा तुला द्यायचं काही नाही, फक्त फक्त एक काम करायचं, दिलं म्हणायचं. काय म्हणायचं? गुरुदेव जर म्हणले हे बघ 1000 रुपये दे, दिले, द्यायचे नाही. 1 लिटर दूध दे, दिलं, तुला द्यायचं नाही, फक्त दिलं म्हणायचं. मोठं मन कर आणि दिलं म्हण, तुला द्यायचं नाही आणि घ्यायचं नाही. ठेव म्हणा द्यायचं नसलं तर सांगा बा, पण बाकी मग द्यायचं असं तर सांगू नका. गुरुदेव म्हणले मांडी घालून बस. ठेव म्हणला बसलो, नुसतं त्याला मनाने म्हणायचं होतं, बसलो बसलो मांडी घालून. चल एक ताट घे, तो मला घेतलं. आता मनोमय पूजा, मनाने पूजा चालली बरं का, मन स्थिर करण्यासाठी. गुरुदेव म्हणले भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती घे आणि त्या ताटामध्ये ठेव पूजा करण्यासाठी. ठेव मला ठेवली, आता मनापासून ठेवली, त्याला ठेवायची नाही काय नाही, ठेवली मला. मग गुरुदेव मला चल 1 लिटर दूध घे. ठेव मला जास्त वाले, काय मला जास्त, आता तुला द्यायचं नाही ना, मनाने दिलं म्हण ना. ठेव मला नाही जास्त वाले. गुरुदेव म्हणले अर्धा लिटर घे. ठेव मला अर्धा घेतो, एक नाही. बरं घे अर्धा. ते मला घेतलं. गुरुदेव म्हणले चल भगवान परमात्म्याच्या अंगावरचे वस्त्र काढ, देवाला त्या दुधाने स्नान घाल. ठेव मला घातलं, ठीक आहे. चंदन उघड, देवाच्या चंदनाचा लेप देवाच्या कपाळाला लाव. ते मला लावलं. मग गुरुदेवाने सांगितलं 1/2 किलो तूप घे. किती किलो? तो म्हणलं बाबा एवढं जास्त वाले, जास्त 1/2 किलो नाही जमणार म्हणे. किती घ्या? 1 चटाक पाच झालं म्हणे देवाला. गुरुदेव म्हणे तुला द्यायचं नाही ना. म्हणलं तरी जास्त वाले. मनाने सुद्धा त्याला ते वाटत नाही, असं कधी देणार आहे महाराज? मनाने द्यायचं तरी ते वाटत नाही. गुरुदेव म्हणजे राजा तुला जर देव प्रसन्न व्हावा वाटत असेल, मनाची स्थिरता व्हावी वाटत असेल, तर मोकळं मन करायचं. देणं होऊ नाही तर नाही हो, मोकळं मन करायचं, देवाला मनाचं दिलं. महाराज देव मनाचा सुद्धा देवाला स्वीकार करत असतो. मनापासून मोठं मन करून देवासाठी आपण तयार व्हायचं, देव त्याचाही स्वीकार करत असतो. विठाला तुम्ही आधी काय करतो देवासाठी? महाराज एवढं काय करायचं देवाला, एवढं लागतं का देवाला? आणि जिथं नाही तिथं घातल्याशिवाय राहत नाही महाराज. देवासाठी आपण मन आखडतो आणि जिथं नाही तिथं आपण मन मोकळं करतो. देवासाठी मन मोकळं करा, देव आपल्यासाठी मन मोकळं करतो. आपण देवासाठी मन आखडतो, देव आपल्यासाठी मन आखडतो. भगवंतासाठी मन मोठं करा, मन मोकळं करा. आणि जर मन मोकळं केलं, मन मोठं केलं, मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे, सर्व आहे. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. भगवान परमात्मा आपली सर्व चिंता करत असतो. आवडीने भावे
हरिनाम घेशी तुझे चिंता त्याशी सर्व आहे. पण मनापासून मनोमय पूजा भगवंताची करा. मन माणसाचं स्थिर झालं शिवाय राहत नाही. श्रीमद भागवतामध्ये आपण ऐकणार आहात आणि ऐकलंय असेल महाराज. मन देवाकडे लावलं, परिणाम देवाला यावं लागलं आणि देवाला नैवेद्य खावा लागला. देव येतो, मनापासून भक्ती केल्याच्या नंतर भगवान येतो. आपण ऐकलं असेल भागवतामध्ये महाराज, किंवा ऐकताल तुम्ही. एक छोटीशी 5 वर्षाची संत होऊन गेले महाराज. 5 वर्षाच्या संत होऊन गेल्या. त्यांचं नाव आहे महाराज. 5च वर्ष वय, आणि 5 वर्षाचं वय असताना साक्षात भगवान परमात्म्याला यावं लागलं आणि त्या 5 वर्षाच्या लेकराच्या हाताने नैवेद्य खावा लागला. त्याचं कारण तिनं तनु मनु जीवे चरणाशी लागावे. मला भक्ती केली, तिनं मनापासून भक्ती केली, मनापासून साधना केली. परिणाम 5 वर्षाच्या लेकरासाठी देवाला यावंच लागलं. कोण म्हणतं मूर्तीमध्ये देव नाही? गुज मूर्तीत नाही बरं का, देव मूर्तीत नाही. कोण म्हणतं मूर्तीमध्ये देव नाही? पण आपल्याला पाहण्याची नजर नाही. कोण म्हणतं देव खात नाही? सुदामा सारखे, शबरी माते सारखे, नामदेव सारखे खाऊ घालणारे नाही महाराज. बरोबर आहे ना? सुदामा सारखे खाऊ घालणारे नाही महाराज. कोण म्हणतं देव खात नाही? खाऊ घालणारे शबरी माते सारखे नाही महाराज. कोण म्हणतं देव पित नाही? जे आपल्याला पाहिजे ते नाही पित, जे तुम्हाला योग्य अपेक्षित आहे ते नाही पित महाराज. देव दूध पितो भगवान परमात्मा. कोण म्हणतं देव दूध पित नाही? माझ्या नामदेवरायाच्या हाताने दूध पिओ मोरी गोविंद लाला. नामदेवरायाच्या हाताने महाराज भगवान परमात्मा दूध पिले, नैवेद्य खाल्ला. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. महाराज नैवेद्य खाल्ला नामदेवरायाच्या हाताने, दूध पिले नामदेवरायाच्या हाताने. कोण म्हणतं देव मूर्तीमध्ये नाही? आणि आपल्याकडे ती पाहण्याची नजर नाही महाराज. 5 वर्षाच्या लेकराने मूर्तीतून देव प्रगट केला. छोट्याशा लेकराने, त्या लेकराचं नाव सांगताय का? दररोज उठायचे बाबा, कन्हैया भगवंताची पूजा करायची. कृष्ण भगवंताची. कोणाची पूजा करायची? कृष्ण भगवान परमात्म्याची. देवघरात पंचधातूचे भगवान परमात्मा आहेत. दररोज पूजा करायचे बाबा. ते लेकरू पाहायचं बाबा कशी पूजा करताय ते. दररोज पाहायचं. फुलं आणून द्यायचं बाबाला पूजा करायला. एक दिवस बाबाने सांगितलं, त्या लेकराचं नाव आहे मला, त्या संताचं नाव आहे संत कर्माबाई. छोटीशी 5 वर्षाची लेकरू, तिचं नाव संत कर्माबाई. जाट समाजामध्ये एक छोटस लेकरू होऊन गेलं संत. जाट समाजामध्ये संभाजीनगर कन्नड भागात जर आपण गेलो तर तो जाट समाज तिकडे आहे महाराज. त्या जाट समाजामध्ये संत होऊन गेले 5 वर्षाचे. आता आपल्या जसं संत बहिणाबाई झाल्या, संत मीराबाई झाल्या, तसं संत कर्माबाई 5 वर्षाच्या आहेत. आता 5 वर्षाच्या कर्माबाई बघा भक्ती करतायत. बाबाने सांगितलं, हे कर्मा, उद्या मी गावात जाणार आहे, उद्याची देवपूजा तू करायची. ती म्हणली, बाबा मला जमन का? मी सांगतो तुला कशी करायची कर्मा. सगळं सांगितलं आणि बाबा निघून गेले. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला, स्नान केलं, सणा समारंभ केला, रांगोळी काढली आणि त्या कर्माबाई देव घरात येऊन बसले महाराज. बाबाने सांगितलं होतं देवाला ताटामध्ये घ्यायचं, देवाच्या अंगावरचे वस्त्र काढायचे. भगवंताला देव घरातून उचललं, ताटामध्ये ठेवलं, अंगावरचे वस्त्र काढले, दया दुधाने स्नान घातलं. भगवंताला सुंदर अशा वस्त्राने पुष्पाने कपडे घालून परत आपल्या देव घरात ठेवलं. चंदनाचा लेप उघडला, आपल्या हाताने देवाला चंदन लावलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या मूर्तीमधून प्रसन्न होऊ लागले. छोटस लेकरू माझी पूजा करतय. देव कुतूहलाने आनंद होत होता देवाला. भगवंताला आनंद होतोय. छोटस लेकरू मनापासून माझी भक्ती करतय. एवढ्यावर थांबलेली पूजा झाली, आरती ओवाळली आणि स्वयंपाक घरामध्ये गेली छोटीशी कर्माबाई. स्वयंपाक घरामध्ये गेल्याच्या नंतर देवाला येऊन सांगितलं, देवा हे कन्हैया, आज मी तुला पुरणपोळीचा नैवेद्य देणार नाही, आज मी तुला खिचडीचा नैवेद्य देणार. काय देणार? खिचडी. भगवान म्हणले, आज खिचडी? हो खिचडी देणार. मग ती देवघरात गेली, आपल्या स्वयंपाक घरामध्ये गेली आणि तिला ज्या वेळी तिला जेवढे महागायचे तांदूळ माहितीत ना, इंद्रायणी म्हणा, बासमती म्हणा, जे असते ज्याला जेवढे महाग राशींचे सोडून तिथून पुढचे ज्याला जेवढे भारी माहिती आहे ना, तेवढे भारी तांदूळ घ्या महाराज. तिनं ते सुंदर खिचडी भात बनवला, एका ताटात घेतला, वर तूप टाकलं आणि त्या देवघरात आली देवासमोर. ए देवा, लवकर ये आणि लवकर येऊन या ताटातला नैवेद्य खिचडीचा तू खाऊन घे. देव यायला तयार नाही. तिला काय माहिती, देवाला नुसतं दाखवायचं, आपणच हापकायचं.
आपणच खायचं हे तिला काय माहिती नुसतं देवाला दाखवायचं आपणच खायचं तिला काय माहिती महाराज तिनं देवाच्या समोर ठेवलं देव यायला तयार नाही अर्धा तास झाला 1 तास झाला मूर्तीमधून देव यायला तयार नाही ची म्हणते देवा तुला हे तांदूळ आवडले नाही का या तांदूळाचा भात नको का तुला परत गेली दुसऱ्या तांदळाचा केला तूप कमी पडलं का परत तुपाची धार टाकली तूप टाकलं आणि देवा आता तरी लवकर ये आता तरी ते नैवेद्य खाऊन घे देव यायला तयार नाही देव येत नाहीये मग ती कर्मबाई म्हणते देवा असा 2 वेळेस तुला नैवेद्य बनवला तू यायला तयार नाही माझे बाबा मला उद्या बोलतील माझ्या देवाला उपाशी ठेवलं कर्माबाईने त्या छोट्याशा लेकराने दुसरा तिसरा विचार नाही केला आपलं मस्तक त्या भगवंताच्या समोर असं आपटायला सुरुवात केली आपलं डोकं देवाच्या चरणाजवळ आपटायला सुरुवात केली देवा आता जर तू नाही आला माझा प्राण सोडून देईल देवा जर तू येऊन नैवेद्य नाही खाल्ला तर माझा प्राण सोडून देईल देवा यावं लागेल देवा तुला आणि नैवेद्य खावा लागेल परिणाम काय झाला त्या मूर्तीमधून कर्माबाईच्या त्या लेकराची भक्ती पाहिली आणि मूर्तीमधून भगवान परमात्मा प्रगट झाले आता बघा 5 वर्षाची कर्माबाई 3 वर्षाचे भगवान भगवंताचं स्वरूप कृष्ण कन्हैयाच्या हातामध्ये बासरी आहे सोनं जडित मुकुट आहे त्याच्यावर मुलाचा फुंक आहे माझ्या भगवंताचं स्वरूप मला एवढं सुंदर किती सुंदर दिसू लागलं देवाचं स्वरूप महाराज का एवढं सुंदर देवाचं स्वरूप भगवान परमात्मा मूर्तीतून प्रगट झाले देवाचं स्वरूप महाराज मळवट भरलेला आहे चंदनाचा लेप लावलेला आहे कानामध्ये कुंडल आहेत महाराज किती सुंदर दिसू दे चंदनाची ओटी रुळे माळ कंठे वैजयंती एवढं सुंदर भगवान परमात्मा मूर्तीतून प्रगट झाले परिणाम एवढा सुंदर रूप सावणे सकुमार कानन कुंडली मकराकार एवढा सुंदर भगवान परमात्मा त्या मूर्तीतून प्रगट झाले आणि प्रगट झाल्याच्या नंतर त्या छोट्याशा कर्माबाईला म्हणतात हे कर्मा मला भूक लागली मला खाऊ घाल अरे देवा तुला जर भूक लागली होती तर मी नैवेद्य आणला होता लवकर यायला पाहिजे होतं जेव्हा मी रक्तबंबाळ झाले माझं मस्तक रक्तबंबाळ झालं तेव्हा तू आला ना देवा लवकर का आला नाही देव म्हणले मला बोलवल्याबरोबर जर मी आलो असतो तर लोकांनी मला काही काम करायला लावले असते मी लवकर येणार नाही जर मला मी बोलवल्याबरोबर आलो असतो तर लोकांनी मला काही काम सांगितले असते देवा लवकर या कीर्तन सुरू करायचं बदल मला कधी घ्या देवाच्याच कीर्तनामध्ये देवालाच कधी सांगितले असते त्याच्यामध्ये म्हणले मी बोलवल्याबरोबर येत नाही जोपर्यंत भक्त निश्चिल भावनेने मनापासून मला बोलवत नाही तोपर्यंत मी येत नाही कर्मा
तिथं मांडीवर बसले आणि स्वतः खाऊ लागले. कर्माबाईलाही खाऊ घालू लागले आणि कर्माबाई आपल्या छोट्याशा हाताने देवाला खाऊ घालू लागले. तेवढ्यामध्ये गावाला गेलेले त्या कर्माबाईचे वडील आले आणि आवाज दिला, कर्मा मी आलोय, मला पाय धुण्याकरता पाणी दे. मग त्या हातून त्या मुलीने आवाज दिला, बाबा पाय धुण्याकरता पाणी तुम्हीच घ्या, तुम्ही घ्या. अरे मी गावावरून आलोय, मला पाय धुवायचे, पाणी दे. ती म्हणली, बाबा पाणी तुम्हीच घ्या, कारण माझ्या मांडीवर देव बसले. कोण बसलंय? देव माझ्या मांडीवर बसले, मी तुम्हाला पाणी देऊ शकत नाही. कर्माबाईचे बाबा म्हणले, जाताना पोरगी चांगली होती, आता कशी बिघडली, नक्की संभाजीनगरला न्यावं लागतंय. म्हणजे कशाला गोळ्या खायला बरण्याच्या दवाखान्यात न्यावं लागतं. म्हणजे जाताना पोरगी चांगली बोलत होती, देव कुठं मांडीवर बसत असतो का? योग्याच्या ध्याने ध्याताना तुळशी तो अनुपाशी, योग्याला जपायला तपायला स्वप्नामध्ये सुद्धा न येणारा भगवान परमात्मा. आणि पोरगी म्हणती मांडीवर बसला, मी अर्धा झालो मी, तरी मला देव स्वप्नातही आला नाही. आणि पोरगी म्हणती 2 दिवसात मांडीवर बसला, शक्य आहे का? शक्यच नाही. पळत पळत आतमध्ये आले, देवघराचा पडदा बाजूला केला. परिणाम, जेव्हा देवघराचा पडदा बाजूला करून पाहिलं देवघरामध्ये, मला आश्चर्य झालं. आपल्या स्वतःच्या 5 वर्षाच्या मुलीच्या मांडीवर 3 वर्षाचे भगवान परमात्मा बसलेले पाहिले. आणि ते कर्माबाईचे वडील 10 पकडून रडू लागले, कर्मा माझ्या जीवनाचा अधिकार असो. अरे आज मी अर्धा झालो, 50-60च्या दरम्यान झालो, तरी माझ्या स्वप्नातही न येणारा देव, माझ्या देवाला मी आजपर्यंत उपाशी मारलं, माझ्या देवाला खाऊ घातलं नाही. आज खऱ्या अर्थाने माझ्या देवाला तू खाऊ घातलं. मला सांगा सर्वांनी, त्या कर्माबाईच्या बाबाने, साक्षात जगाचा मालक देव सुद्धा तिथे आहे. भगवान श्री कृष्ण परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्या देवाकडे आहे, तो देव सुद्धा समोर आहे. मूर्तीतून प्रगट झालेला 3 वर्षाचा भगवान समोर आहे आणि 5 वर्षाची स्वतःची मुलगी आहे. मला सांगा, त्या कर्माबाईच्या बाबाने अगोदर आपल्या मुलीचं दर्शन घ्यायला पाहिजे का देवाचं घ्यायला पाहिजे? बरोबर, कोणाचं दर्शन घ्यायला पाहिजे? मुलीचं. का घ्यायला पाहिजे मुलीचं? त्या मुलीमुळं त्यांना देवाचं दर्शन झालं. मुलीला जर देवाला बोलवलं नसतं तर देव आले नसते. मला संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. मला संतांनी देवाला जर बोलवलं नसतं, देव आला नसता. खऱ्या अर्थाने जगामध्ये देव कुणामुळे प्रसिद्ध असेल, देवाला देवपण कुणामुळे असेल? फक्त संत महात्म्यामुळे आहे. संत महात्म्यामुळे देवाला देवपण आहे. म्हणून महाराज, जरी आपल्याला देवाची आरती नाही करता आली, ऐका, देवाच्या मंदिरात जाऊन देवाची आरती नाही करता आली, देवाच्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन नाही घेता आलं, तरी कधी नाराज व्हायचं नाही. बरं का, देवाच्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन नाही घेता आलं एखाद्या वेळेस, तरी नाराज व्हायचं नाही. देवाची आरती नाही करता आली तरी नाराज व्हायचं नाही. पण देवमान्य संत महात्मे आपल्या हृदयातून कधी जाऊ द्यायचे नाही. देव तिथेच असतो. विठाला 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 देवमान्य संत जर आपल्या जवळ असतील, देवाला जे आवडतात ते संताची भक्ती जरी आपण करत असतो आणि ते संत आपल्या जवळ असतील, तर देव त्यांच्यापासून वेगळा नसतो महाराज. कारण ते संत म्हणजे देव असतो आणि
देव म्हणजे ते संत असतात. देव ते संत, देव ते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. देव त्यांच्यापासून बाजूला नसतो. म्हणून देवाला जवळ आणायचं असेल, देवाला प्रसन्न करायचं असेल तर मनापासून देवाची भक्ती त्या कर्माबाईसारखी करा. देव आल्याशिवाय राहणार नाहीये. मग मनापासून जर मन देवाच्या चरणाकडे लावलं तर देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराया देवाला म्हणतात, देवा माझंही मन चंचल होतं, चपल होतं, स्थिर नव्हतं, पण देवा काय करू सांगा. देवाने सांगितलं मुकुटाचं चिंतन करा, माझ्या स्वरूपाचं चिंतन करा. तुकोबारायांनी मुकुट पाहिला, देवाचे कुंडल पाहिले, देवाची वैजयंती माळ पाहिली, देवाचा पितांबर पाहिला. आणि जेव्हा माझ्या तुकोबाराने देवाचे चरण पाहिले आणि चरण पाहिल्याबरोबर तुकोबाराया म्हणतात, देवा माझं धावणारं मन तुमच्या चरणावर स्थिर झालं. अभंगाचं पहिलं चरण. आता कुठे धावे